महाविकास आघाडीचं सत्ता स्थापन झाल्यानंतर महापौर, उपमहापौर, सभागृह नेते, त्यानंतर आता सर्व प्रभागातील सभापतीची निवड झालेली आहे. अतिशय हर्ष उल्हासामध्ये हा कार्यक्रम इथं पार पाडलेला आहे. निश्चितच परभणी शहराचा विकास व्हावा, सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी सर्वांनी मिळून एक चांगली ताकद या परभणीमध्ये निर्माण करावी आणि या माध्यमातून चांगली लोकांची सेवा व्हावी. आता संपूर्ण कोरम ज्याला म्हणलं जात आहे ते फुलफिल झालेला आहे आणि यानंतरचा काळ हा विकासाचा असेल. चांगल्या नवीन योजना या शहरात आणण्याच्या संदर्भामध्ये आम्ही कुठेही कमी पडणार नाहीत. महापौर असतील, उपमहापौर असतील, स्थायी सभापती असतील, विरोधी पक्षनेता उलट राहिलेत अजून, या सगळ्यांना विश्वासात घेऊन महानगरपालिकेचा कारभार अतिशय चांगल्या प्रमाणे चालवला जाईल. सर, जीएसटी टॅक्स आपण म्हणला होता त्या आणण्यासाठी जो प्रयत्न आपल्या वतीने आणि एकंदरीत विकासाच्या दृष्टिकोनातून कसं राहील? गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स जीएसटीच्या संदर्भामध्ये मी विधिमंडळात हा प्रश्न उपस्थित केला होता आणि राज्याच्या नगरविकास मंत्री मिसाळ मॅडम यांनी उत्तर दिलंय की जे आपलं जीएसटीचं काही मागचं पेंडिंग आहे, मला वाटतं 73 कोटीपेक्षा जास्त असेल, 80 कोटीपर्यंत आहे. ती फाईल आता कॅबिनेटला मूव्ह झालेली आहे. फायनान्स डिपार्टमेंटला ती फाईल जाऊन आलेली आहे आणि कोणत्याही कॅबिनेटमध्ये येणाऱ्या 1-2 आठवड्यामध्ये ती फाईल पुटअप होईल आणि परभणीचे जे हक्काचे पैसे आहे जवळपास 80 कोटी रुपये ते परभणीला निश्चित मिळतील. सर्वप्रथम पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब, माननीय खासदार संजय जाधव साहेब आणि आपले आमदार डॉक्टर राहुल पाटील, तसेच आपले महापौर साहेब इक्बाल आणि सर्व सभापती आणि नगरसेवक या सर्वांचे मी मनापूर्वक आभार मानते. यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला परभणीची आरोग्य सभापती या पदाची जबाबदारी दिली. आजपासून माझा एकच ध्येय राहणार आहे की परभणीच्या प्रत्येक नागरिकाला स्वच्छ, वेळेवर अशी आरोग्य सेवा भेटली पाहिजे. आय थिंक आपल्या परभणीमध्ये ऑलमोस्ट 27 गव्हर्नमेंट क्लिनिक्स आहेत. ही जबाबदारी स्वीकारून मी दररोज नियमितपणे सगळ्या क्लिनिक्सचं चेकआउट करणार आहे की कसं क्लिनिक चालतंय, कसं नाही चालतंय, मेडिसिन्सची उपलब्धी, डॉक्टर्स आणि एम्प्लॉईजची एव्हरीडे अटेंडन्स आणि महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी सेवा, तसेच गरजू लोकांसाठी आरोग्य सेवा ही कशी मिळेल याची मी काळजी घेणार आहे, याच्यावर लक्ष देणार आहे. माझ्या ओपिनियनमध्ये हेल्थ केअर हे बेसिक राईट असतं. परभणीच्या नागरिकांचं बेसिक राईट, बेसिक हक्क आहे आरोग्य सेवा आणि हे हक्क त्यांना मिळवून देण्यासाठी मी त्यांच्यासोबत सदैव उभी राहणार आहे. परभणीला आणखी निरोगी, आणखी स्वच्छ, आणखी सक्षम बनवण्याचं काम मी आणि बाकीचे डॉक्टर्स आणि एम्प्लॉईज आम्ही सर्व सोबत करणार आहोत आणि परभणीचा विश्वास आणि आशीर्वाद हे सगळ्यात मोठं बळ होतं माझं आणि हे सदैव सगळ्यात मोठं बळ राहणार आहे. आज परभणी महानगरपालिका के विधि व महसूल वार्ड सभापति पद का जो तो चार्ज लिया गया है और मैं मुबारकबाद देता हूँ सभी महानगरपालिका के हमारे कॉर्पोरेटर्स, महापौर, उपमहापौर, स्टैंडिंग के चेयरमैन, हमारे आमदार राहुल पाटिल साहब, इन सब ने आकर सिद्धार्थ भगवती अम्बीरे और सभी नेता यहाँ पर मौजूद थे आज और इन सब की मौजूदगी में आज पदभार लिया गया. आज पदभार लिया है, इंशाल्लाह कल ही से काम जारी हो सारी हो जाएगा और देखेंगे कि समिति में इसमें जो है तो जो भी काम अभी पेंडिंग है और जो आगे करना है, क्योंकि 3 साल से प्रशासक था जिसकी वजह से बहुत सारे काम पेंडिंग है. अभी चार्ज हुआ है, कल से इंशाल्लाह इस पे पूरी ताकत से काम किया जाएगा और शहर में जो भी इस विभाग के मसले मसाइल है उसको पूरी ताकत से हल किए जाएंगे और इंशाल्लाह आने वाले दिनों में बहुत रफ्तार से काम होगा, ऐसी मैं इंशाल्लाह गवाही देता हूँ.